हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सगळ्यांचे रिलिजियस काकू या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी घेऊन आले आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दिनांक 20 मार्च रोजी स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. म्हणजेच आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. त्यामुळे स्वामी महाराजांना नक्की आपण अभिषेक कसा करावा, कोणती उपासना करावी, कशी करावी, त्यावर सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी सगळ्यांचे मनापासून आभार. कारण आज स्वामींच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे रिलिजियस काकू या यूट्यूब चॅनलवर भरभरून आशीर्वाद प्राप्त होत आहेत. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यात. भविष्यात अजूनही चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण महत्त्वाच्या माहितीकडे येऊ. दिनांक 20 मार्च रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. कोणती सेवा करावी? सर्वप्रथम स्वामींचा प्रकट दिनाच्या दिवशी आपण केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही, तर आपल्या त्याची कृपा आशीर्वादच प्राप्त होतात. स्वामींची केलेली सेवा ही छोटी किंवा मोठी नसते. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, सडा रांगोळी करायची आहे. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकून चिमूटभर गोमूत्र वगैरे सगळं फरशी पुसून घ्यायची आहे. उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावे व उंबऱ्याच्या खाली दोन्ही बाजूला पावले काढावी. आपल्या उंबऱ्यात धुपाचा दिवा लावावा. याचे कारण काय? तर स्वामी आनंदाने उत्साहाने आपल्या घरात येतील. कारण गाईच्या गोमूत्र, हळदीचे लेपन हे घर असे म्हणजे प्रसन्न दिसते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते. हे स्वामींना अत्यंत आवडेल. मग स्वामी छान आनंदमय आगमन आपल्या घरात करतील. तर आपण करावायचे आहे. सर्वप्रथम देवाला दिवा लावायचा आहे. देवासमोर रांगोळी काढायची आहे आणि देवपूजा करायची आहे. धूप दीप लावावा आणि स्वामींना वेगळ्या ताम्हणात अभिषेकाला घ्यायचे आहे. स्वामींच्या मूर्तीवर दूध किंवा पाणी लागलीच घालायचे नाही. सर्वप्रथम अक्षदा घ्यायच्या आहेत हातात. स्वामींचे ध्यान करायचे आहे. स्वामींना आव्हान करायचे आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा आव्हानाचा स्वामींचा मंत्र म्हणून स्वामींना अक्षदा अर्पण करायच्या आणि स्वामींना शुद्ध जल घालायचे. त्यानंतर दही दूध म्हणजेच पंचामृत घालावे व नंतर परत शुद्ध पाणी घालून श्री स्वामी समर्थ ना स्नान घालायचे आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करून ते पाणी घालत राहायचे आहे. त्यानंतर स्वामींना स्वच्छ कपडा घेऊन पुसून घ्यायचे आहे. नंतर नवीन वस्त्र परिधान करावे, गंध लावावे, केशर चंदन लावावे, हळद कुंकू लावावे. हळद कुंकू का? तर स्वामी हे प्रत्यक्ष जगदंबा स्वरूप आहे. आपण स्वामी आई म्हणून आपण पाहत असतो. तर तसेच ते आपल्या गुढीपाडवा आहे आणि त्याच दिवशी चैत्र नवरात्र आरंभ होत आहे. अर्थात स्वामी हे प्रत्यक्ष जगदंबा स्वरूप आहेत म्हणून आपणच जगदंबेची पूजा होईल आणि स्वामींची पण पूजा होईल. स्वामींना अक्षदा, फूल, बेलपत्र, तुळशीपत्र अर्पण करावे. स्वामींना आपण धूपदीप नैवेद्य अर्पण करायचा आहे. सकाळी साखर दाखवली तरी चालेल, पण महाआरती आपल्याला पंचपक्वान्नाचा नैवेद्य आपल्याला स्वामींना अर्पण करायचा आहे आणि भक्तीने विश्वासाने प्रार्थना करायची आहे. स्वामींच्या केंद्रात जाऊन तिथे नामस्मरण करा. हे सगळं झाल्यानंतर आपल्या घरातील मंडळीने एकत्र बसून नामस्मरण करावे. स्वामींचे विविध स्तोत्र पठण करावे. स्वामींचा नाम जप करावा आणि स्वामींचे नाम घेत राहा. ह्यामुळे आपण केलेली सेवा ही स्वामीपर्यंत पोहोचतील. स्वामी आपल्या भरभरून कृपा दाखवतील. अशी आपले जशी जमेल तशी त्या पद्धतीने सेवा करावी. छोटी मोठी कोणतीही सेवा करा. सेवा ही छोटी कधीच नसती. ती आपल्या फक्त मनातून आपल्या हृदयातून केलेली पाहिजे. स्वामींना तीच प्रिय आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.